तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या पुण्यातल्या वारीमध्ये. आणि त्या वारीमध्ये आम्ही गेल्यानंतर दुपारी आम्हाला काही पालखीचं दर्शन भेटलं नाही, त्यामुळे आम्ही तिघींनी प्लॅन केला की आम्ही जाणार आता भवानी पेठमध्ये. तर भवानी पेठमध्ये गेल्यानंतर माझ्या मैत्रिणींचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला लगेच शो करते. 1 2 3 गो. तुम्हाला वारीमध्ये येऊन कसं वाटतंय, तुमचा अनुभव? खूप मस्त वाटतंय. माझी ही पहिलं टाइम मी दर्शनाला आली आहे आणि बस एवढंच. तुम्हाला काय वाटतंय मॅडम? मान नका हलवू, सांगा. भारी वाटते, खूप भारी वाटते. आता आम्ही वाट पाहतोय पालखीची. पालखी आल्यावर जेवणार आणि जाणार. बघितलं तुम्ही माझ्या मैत्रिणी किती येड आहेत. बरं ठीक आहे, असो. आता आपण पुढचा अनुभव तुम्हाला सांगणार आहोत. तर पालखीचा अनुभव खूप सुंदर होता. आम्ही आतुरतेने पालखीची वाट बघत होतो. त्यामध्ये आम्ही थोडंफार त्या लोकांना बिस्किट वगैरे पण दिले, पण त्याचं शूट मी नाही घेतला कारण की मला खूप ऑड वाटत होतं की त्यांना काही दान देताना की ते व्हिडिओ वगैरे काढायचे, त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ नाही काढला. लोकांना काय दाखवायचं आहे. आणि तिथं पालखीचे लोक आल्यानंतर आम्ही एवढं खुश झालो की पालखी आली. तर तुम्हाला माहिती आहे का, वारी बघण्यासाठी प्रत्येकजण एवढं आतुरतेने का असतो? वारी म्हणजे नेमकं काय? तर वारी म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी केलेली तीर्थयात्रा. वारीचा खूप आनंद घेतल्यानंतर आम्ही गेलो जेवणाकडे. इकडे बघ, वारकऱ्यांचं जेवण का खाताय तुम्ही? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम।